आधीच्या महिन्याचा लाभ हा वितरित केलेला आहे। नोव्हेंबर महिन्याचा या आचारसंहितेच्या कालावधीतला जो आहे तो त्या ठिकाणी प्रलंबित राहिलेला आहे, तो आम्ही निश्चितपणाने लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करू। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडून स्पष्ट झालेलं आहे, आता तारखेमध्ये कोणतेही बदल होणार नाही, कारण लाडक्या बहिणींना जवळजवळ 1-1.5 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती व ई-केवायसी प्रक्रिया करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आली होती। त्याप्रमाणे जी वेबसाईट आहे त्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आले आहेत व लाडक्या बहिणींना हे स्पष्ट केलेलं आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरच पैशांचे वितरण होणार आहे। जेव्हा विभागाकडे पैसे येतील तेव्हा नक्कीच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे वितरण होणार आहे, कारण आता निवडणुका सुरू होत्या व लाडक्या बहिणीचे पेंडिंग पैसे आहेत आता ते सुद्धा लवकर जमा होणार आहेत। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला किती हप्ते जमा झाले आहेत नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा डिसेंबर महिन्याचा पैसे अजूनही जमा झाले नाही। तर अशा बातम्या समोर येत आहेत की काही माध्यमातून लाडक्या बहिणींना आता एकूण 3 म्हणजे संक्रांतीपूर्वी 3 हप्ते जमा होण्याची दाट शक्यता आहे। नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये व संक्रांतीपूर्वी जानेवारी व डिसेंबर महिन्याचे 3,000 रुपये एकूण 4,500 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे। तर लाडक्या बहिणींनो तुमची केवायसी पूर्ण झाली आहे का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, कारण मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितलेली आहे की हे तारीख आहे ते फिक्स झालेली आहे, म्हणजेच काय 31 डिसेंबर 2025 यामध्ये बदल होणार नसून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायचे असतील, पुढचे पैसे तुम्हाला चालूच ठेवायचे असतील तर केवळ आता 2 दिवस तुम्हाला बाकी आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख असणार आहे व आता केवळ 2 दिवस उरले आहेत। आता या तारखेमध्ये बदल होण्याची शक्यता फार कमी आहे, कारण मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्वतः सांगितलं आहे की आता ही 31 डिसेंबर 2025च शेवटची तारीख असणार आहे। तुम्हाला विनंती आहे ई-केवायसी प्रक्रिया करण्यासाठी काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, आपण त्यावरती सोल्युशन काढूया व तुमचे हे पैसे नक्कीच सुरू राहतील। सध्या 1,500 रुपये मिळत आहे व महायुती सरकारने सांगितलं आहे की पुढे जाऊन या योजनेचे 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे ही संधी गमावू नका, 2 दिवसच बाकी आहे। काही अडचण येऊ द्या, नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, कारण लाडक्या बहिणींना मदत करणे नक्कीच आपल्याला आपला हेतू आहे व लाडक्या बहिणीचे पैसे सुरूच राहायला पाहिजे आहे, कारण लाडक्या बहिणींना गरज आहे। व ई-केवायसी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्यांकडून चूक झाली असेल तर तुम्हाला वन टाइम एडिट ऑप्शन असणार आहे। सारख्या चुका झाल्या तर त्यामध्ये एडिट ऑप्शन नाही, पण एकदा चूक झाली आहे तर तुम्हाला वन टाइम एडिट ऑप्शन असल्यामुळे व्यवस्थित प्रश्न वाचून ई-केवायसी करायची आहे। इथे क्लिक केल्यानंतर हे सेकंड पेज आहे ते ओपन होणार आहे। तुमचं लाभार्थी आधार क्रमांक टाका, कॅप्चा टाका व मी सहमत आहे OTP पाठवा केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP येणार आहे व सोप्या पद्धतीने 2 ऑप्शन येणार आहेत, विवाहित आणि अविवाहित। त्यामध्ये तुम्हाला जर वडील किंवा पती हयात नसतील तर ऑप्शन येणार आहे, घटस्फोटात असतील तर त्यामध्ये सुद्धा ऑप्शन येणार आहे। त्यामुळे व्यवस्थित प्रश्न वाचा व नवीन प्रश्न असणार असल्यामुळे व्यवस्थित प्रश्न वाचून त्याचे उत्तरे द्यायचे आहेत, नाहीतर जी जुनी ई-केवायसी आहे त्याप्रमाणे तुम्ही करायला गेला तर नक्कीच तुमची ई-केवायसी चुकेल व तुम्हाला कोणताही हप्ता मिळणार नाही। तर लाडक्या बहिणींनो महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करायचं आहे, जेणेकरून कोणत्याही लाडक्या बहिणींना या योजनेपासून वंचित राहणार नाही, त्यांचे पैसे सुरूच राहतील। लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांना 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख असणार आहे ई-केवायसी प्रक्रिया करण्याची, त्यामध्ये कोणतेही बदल होणार नाही। व ज्या एकल किंवा निराधार बहिणी असतील त्यांनी सुद्धा कमेंट करायचं आहे तुमची केवायसी झाली आहे का नाही। तुमचे कागदपत्रे ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत, घटस्फोट झाले आहेत, त्यांचे कागदपत्रे अंगणवाडी सेविका ताईंकडे द्या, शिफारस पत्र आहे ते जमा करा। ते पाहिजे असेल शिफारस पत्र तर नक्कीच कमेंट करा। तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा इन्स्टाला फॉलो करा, जेणेकरून काय होईल की तुम्हाला तिथे सुद्धा शिफारस पत्र मिळेल तुम्हाला, किंवा मला मेसेज करू शकता। तर अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे नक्कीच जास्तीत जास्त आपल्या लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा।